हाय हॅलो. तर काल जाऊन पूजेचं सामान वगैरे सगळं आणलं आहे. तर म्हटलं हे पूजेचं सामान वगैरे सगळं व्यवस्थित जागेवर ठेवू, म्हणजे ऐनवेळी ना सगळं हाताखाली भेटतं आपल्याला. कुठे धावपळ करायची गरज नाही पडत, शोधायची गरज नाही पडत स्थापना वगैरे करायच्या वेळी. तर म्हटलं हे सगळं क्लीन वगैरे करून आणि मग त्याच्यात भरून ठेवू हे सगळं पूजेचं सामान वगैरे. तर हे करता करताना मी तुम्हाला थोडी माझ्या मंदिराची म्हणजे देवघराची थोडी माहिती देते. तर सगळ्यात पहिलं माझा जो पूजेचा व्लॉग आहे, सकाळची सुरुवात, हा जो व्लॉग आहे ना, त्या व्लॉगला तुम्ही सगळ्यांनी खूप 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 प्रेम दिले, त्याबद्दल तुमचं खूप 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 आभार. तर देवघराबद्दल, माझ्या गणपतीच्या मूर्तीबद्दल खूप ताईंनी प्रश्न विचारले होते की तू मूर्ती कुठून घेतली आहे. तर मी मूर्ती ना सिद्धिविनायक मंदिराच्या बाहेरून घेतली आहे, जिथे ते शॉप्स आहेत तिथे. आम्ही सिद्धिविनायक मंदिरात गेलेलो, तर असंच फिरता फिरता मला ही मूर्ती खूप म्हणजे खूप आवडलेली, तेव्हा मी ही मूर्ती घेतलेली आहे. ती माझ्या केक शॉपमध्ये ठेवण्यासाठी मी घेतली होती, पण माझं केक शॉप बंद झालं, त्याच्यानंतर मग मी ती घरामध्ये ठेवली. तर माझी ही मूर्ती मार्बलची आहे आणि ती मार्बल ना म्हणजे रात्री जर तुम्ही लाईट बंद केली ना तर ती मार्बल अशी चमकते विदाऊट लाईटची. तर रात्री लाईट बंद केल्याच्या नंतर गणपतीची मूर्ती इतकी छान दिसते. कधी सिद्धिविनायकला गेलात तर तिथे चेक करा, त्या शॉपमध्ये तुम्हाला भेटून जाईल. त्यांनी प्रश्न विचारलेला की कमळगट्ट्याच्या माळेवर काय ठेवलंय, तर ते कमळगट्ट्याच्या माळेखाली माझं श्रीयंत्र आहे आणि कमळगट्ट्याच्या वरती मी फक्त फुलांची वेणी ठेवली होती, दुसरं काही नव्हतं. ते दुसरा प्रश्न हा होता की देवघराच्या पायरीची हाईट किती आहे. तर माझ्या देवघरात 2 पायऱ्या आहेत फक्त आणि एका पायरीची हाईट ना 2.5 इंच आहे. आम्ही हे मंदिर ना, माझं टीव्ही युनिट आणि मंदिर हे सोबत बनवलं होतं एकत्रच. तर घरात आपल्या देवघर असलंच पाहिजे, ते छोटं असो किंवा मोठं असो त्याने काही फरक नाही पडत. महत्त्वाचं म्हणजे त्या देवघरातली आपली श्रद्धा आणि भक्ती. म्हणून देवघराच्या आकारापेक्षा तिथे वाहिलेली फुले, प्रार्थना आणि मनशांती यालाच खरी किंमत आहे. यावर तुमचं मत काय आहे मला नक्की सांगा. मला हे धुपाच्या पॅकेटमध्ये भेटलंय, किती सुंदर आहे ना हे. तर मी जे हे धूप घेतलेत ना तर ते प्युअर शेणापासूनच बनलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा जास्त धूर वगैरे नाही होत. सगळ्या गोष्टी अशा नीटनेटक्या आणि अरेंज करून ठेवलेल्या असतील ना तर खूप बरं वाटतं मनाला आणि आपल्याला बघायलाही बरं वाटतं. तर चला, माझं सगळं उरकत आलंय, आता फक्त राहिले ते गणपतीचं डेकोरेशन. तर ते आज किंवा उद्या करायला घेईन मी, तर ते पण शेअर करेन तुमच्याशी. तर भेटूया आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या सर्वांनी. बाय.